Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Hare Rama, Hare Rama, हरे कृष्ण महामंत्र की ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की ग्रंथराज श्रीमद् भागवतम की ग्रंथराज श्री चैतन्य चरितामृत की गौर पूर्णिमा महोत्सव की श्रील प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेष्व अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च। नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरकृष्णे नमः। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद। जय द्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद। तर परवा दिवशी फार महत्वाचा दिनविशेष आहे, श्री गौर पौर्णिमा महोत्सव। तर भगवान श्री चैतन्य महाप्रभू कलियुगामध्ये युग धर्म हरिनामाचा प्रचार प्रसार करून सर्व जीवात्म्यांना भौतिक जगाच्या त्रिविध तापातून धगधगत्या दावाग्नीतून बाहेर काढण्याकरिता भवऔषधी घेऊन आले। श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव तिथी, जन्मदिवस, प्रकट दिन म्हणजे गौर पौर्णिमा महोत्सव। तर भगवान श्री चैतन्य महाप्रभू फाल्गुन पौर्णिमेला प्रकट झाले आणि भगवंत ज्यावेळेला या सायंकाळच्या वेळेला प्रकट झाले त्यावेळेला चंद्रग्रहण होतं। परवाच्या दिवशी सुद्धा भगवंताच्या दैवयोगाने चंद्रग्रहण आहे। तर त्या अनुषंगाने भगवद्गीतेच्या श्लोकावरती चर्चा करत असताना महाप्रभूंच्याही आपण एक दोन लीला पाहू। तर भगवद्गीतेचा 18वा अध्याय त्यातला 37वा श्लोक, 18वा अध्याय 37 नंबरचा श्लोक, पान नंबर 601। पान नंबर काय? 601। हरे कृष्ण। मिळाला? यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतो ममम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धि प्रसादजम् यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतो ममम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धि प्रसादजम् यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धि प्रसादजम्। मना यत्तत अग्रे विषम विषमिव यत्तदग्रे विषमिव यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम् आत्मबुद्धि प्रसादजम्। यत्तदग्रे विषमिव यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतो ममम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तम्
आत्मबुद्धिप्रसादजम् आत्मबुद्धिप्रसादजम् यत्तदग्रे विषमिव यत्तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपम् परिणामे अमृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्तवान् तत्सुखं प्रोक्तम् आत्मबुद्धिप्रसादजम् आत्मबुद्धिप्रसादजम् माताजी म्हणणार आहे. यत्तदग्रे विश्वमिव यत्तदग्रे विषमिव परिणामे परिणामे अमृतम् अमृतम् तत्त्वसुखं तत्सुखं सात्विकं सात्विकं प्रोक्तमम् प्रोक्तमम् आत्मबुद्धी अनुवाद आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारा. अनुवाद सर्वांनी म्हणा. जे सुख जे सुख आरंभी विषासमान आरंभी विषयासमान प्रतीत होत असूनही प्रतीत होत असूनही शेवटी अमृत तुल्य असते शेवटी अमृततुल्य असते आणि जे आणि जे मनुष्याच्या ठिकाणी मनुष्याच्या ठिकाणी आत्मसाक्षात्काराची आत्मसाक्षात्काराची जागृती करते जागृती करते त्या सुखाला या सुखाला सात्विक सुख म्हटले जाते. सात्विक सुख म्हटले जाते. तात्पर्य ऐका आता तात्पर्य. आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करणाऱ्या मनुष्याला मन आणि इंद्रिय संयमित करून मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते. ही सर्व विधिविधाने अत्यंत कठीण आणि विषाप्रमाणे कटू लागतात. तथापि अशा विधिविधानांचे पालन करण्यात जर मनुष्य यशस्वी झाला आणि दिव्य स्तरावर स्थित झाला तर तो खरे अमृतपान करण्यास प्रारंभ करतो आणि जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो. समजलं तुम्हाला तात्पर्य? तर असं म्हटलेलं आहे की या जगामध्ये भगवान कृष्ण म्हणतात जे आरंभी विषासमान आहे शेवटी अमृताप्रमाणे. आरंभी जे अमृताप्रमाणे आहे ते शेवटी विषाप्रमाणे. म्हणजे सुरुवातीला जे सुख आपल्याला अमृतासारखं वाटतं, जे सुखाची आपल्याला चटक किंवा लालसा वाटते तर ते सुख विष आहे. कारण का सुरुवातीला ते अमृतासारखं गोड मधुर लागत असलं तर शेवटी त्याचा परिणाम शोक, मोह, भय, चिंता, मृत्यू याच्यामध्ये होतो. आणि जे सुरुवातीला विषाप्रमाणे भासतात. मग आता हे कोणतं सुख आहे? तर भौतिक सुख जे आहे आणि आध्यात्मिक सुख याची तुलना केलेली आहे. भौतिक सुख म्हणजे आपल्या इंद्रियांनी जे आपण सुख भोगतो ते अमृताप्रमाणे वाटतं माणसाला. म्हणजे ते सुख सोडण्याची अजिबात इच्छा होत नाही. किती माझा सुखी संसार आहे, किती माझी सुंदर बायको आहे, मला किती प्रेमानं खाऊ पिऊ घालते, माझी मुलं किती गोड गोड बोबड्या भाषेत बोलतात, माझे समाज परिवार नातेवाईक किती माझा आदर सन्मान करतात, मान मरातब किती आहे, लोक माझ्यावर जीव टाकतात ओवाळून. तर हे आरंभी जीवात्म्याला खूप मधुर वाटतं, सोडण्याची इच्छा होत नाही. अशा परिस्थितीत त्याला जर कोण म्हटलं की जीवन हे तपस्येसाठी आहे तर त्याला फार मोठा धक्का बसेल आणि तो म्हणेल की तपस्या करण्याची जीवनात काय गरज आहे? इतकं सगळं स्वर्गासारखं सुख माझ्या घरात असताना तर मी कशाला तपस्या करू? भगवत भक्तीचा मार्ग, हरिनाम जपाचा मार्ग, साधनेचा मार्ग, सेवेचा मार्ग हा कठीण आहे. आरंभी विषास समान आहे. कोणाला हौस आलेली आहे पहाटे 3:30ला उठा, 4ला उठा, आंघोळ करा, हरिनाम जप माळ घ्या हातामध्ये, जप करा, आरती करा,
भगवंतासाठी फुलं पानं तोडून आणा, एकादशीला उपवास करा, गौरपौर्णिमा जन्माष्टमीला उपवास करा, 24-24 तास उपवास करा, भक्तांची सेवा करा. किती अवघड आणि कठीण वाटतं जीवात्म्याला. सगळे भौतिकवादी मित्रांची संगत सोडायची, भौतिकवादी मित्रांची संगत सोडायची, त्यांच्याशी बोलायचं नाही, चहा प्यायचं नाही, कॉफी प्यायची नाही, वडापाव खायचा नाही, मिसळपाव खायचं नाही. हे किती अमृतासमान वाटतं, म्हणजे हे कठीण वाटतं, विषासमान वाटतं. कारण का आध्यात्मिक जीवनामध्ये सुरुवातीची तपस्या आहे, साधना आहे, सेवा आहे, ती विषासमान वाटते. पण गीता सांगते की तेच शेवटी काय आहे, अमृतासम आहे, शाश्वत आनंद देणार आहे. सुरुवातीला जे तुम्हाला विषाप्रमाणे वाटतं ते अमृत आहे, आणि सुरुवातीला जे अमृतासारखं मधुर लागतं ते शेवटी काय आहे, विष आहे. पण आपण काय करत आहोत, जाणून बुजून ते विष पित आहोत. नरोत्तमदास ठाकूरांचं भजन आहे, ते म्हणतात की मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया, जानिया शुनिया विष खाईनो. ते म्हणतात, सोपी बंगाली भाषा आहे, मराठी सारखी समजते आपल्याला. मनुष्य जन्म पाया राधा कृष्ण ना भजिया. एवढा दुर्लभ मनुष्य जन्म मिळाला, पण हा मनुष्य जन्मामध्ये मी राधा कृष्णाचं भजन केलं नाही आणि इंद्रिय भोग करत राहिलो आयुष्यभर. अशा प्रकारे जाणून बुजून विष पेलो. जाणून बुजून काय केलं, विष पेलं. आता पश्चाताप, असं जीवात्म्यानं पश्चाताप केला पाहिजे की मी किती माझं आयुष्य वाया घालवत आहे, माझं आयुष्य इंद्रिय भोगामध्ये वाया घालवत आहे, आणि अशा प्रकारे विष प्राशन कसून माझ्याच पायावरती मी कुऱ्हाड मारून आत्मघात करत आहे. आपण काय करत आहोत, आत्मघात करत आहोत. ज्यांचं जीवन पूर्णपणे जीवेर लालसा इति उती धाय, शिष्णोदर परायण बिगेन बुजाय. जिवेच्या लालसेसाठी जीव इकडं तिकडं धावतो, शिष्ण आणि उदराची कामना वासना पूर्ण करण्यासाठी सगळे दुनिया पालतं घालतो, आणि त्याच्यातच आयुष्य बर्बाद केल्यानंतर ज्या वेळेला ते विषाचे परिणाम भयंकर सोसायला येतात, त्यावेळेला त्याला इतका भयंकर पश्चाताप होतो की तो जीवात्मा त्याला सहन होत नाही, ते सहन होत नाही. आणि म्हणून जोपर्यंत भगवान चैतन्य महाप्रभूंची ही जे काही कृपा आहे, ही कृपा जीवात्म्याला प्राप्त होत नाही, त्याचं हे चक्र असं निरंतर चालू राहणार. त्याला कोण वाचवणार आहे? पाण्यामध्ये, गर्तेमध्ये, भवऱ्यामध्ये पडल्यानंतर जसं जीवात्मा बाहेर येऊ शकत नाही, तसं माया मृगम दैत एप्सित मन्वधावत वंदे महापुरुष ते चरणारविंदम. काय म्हणलेलं आहे की माया मृगम दैत इप्सित मन्वधावत, मायारूपी मृगाच्या मागे जीवात्मा धावत आहे, पळत सुटलेला आहे. तर जसं त्या सीतामातेला मायारूपी मृगाचा मोह झाला, मला ते मृग पाहिजे, तसं भौतिक जगातली सगळी सुख मृगजळ आहे. मृगजळ म्हणजे हे माया इतकी प्रबळ आहे की माया सुखाचं गाजर दाखवते जीवात्म्याला. याच्यामध्ये सुख आहे तुला, तू एवढे धन कमावलंस, प्राण पूजा प्रतिष्ठा लाभ तुला झाला तर तू सुखी होशील. फक्त आता एवढं स्टेप बाकी आहे, एवढे प्रयास केले की मी सुखी होईल, माझे प्लॅन यशस्वी होतील, माझ्या योजना यशस्वी होतील. हा सर्व काही भ्रम आहे, जीवात्म्याचा काय आहे, भ्रम आहे. म्हणून माया किती बलवान आहे हे जोपर्यंत जीवात्म्याला समजत नाही तोपर्यंत चैतन्य महाप्रभूंची कृपा त्याला कळू शकत नाही. महाप्रभूंची कृपा त्या व्यक्तीला समजेल ज्याने भयानक भौतिक जगाचे धगधगता दावाग्नी अनुभवलेला आहे किंवा त्यातून तो होरपळून निघालेला आहे. तोपर्यंत त्याला ते भगवंताच्या कृपेची कदर किंवा जाणीव होणार नाही.
संसार दावा नललीढ लोक त्राणाय कारुण्य घना घनात्वम. संसार हा दावा नल आहे, दावाग्नी आहे आणि सगळे जीव त्याच्यामध्ये होरपळून निघत आहेत. पण कसं आहे, आपण टेम्पररी ऍडजस्टमेंट करत जीवन जगत आहोत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की नाही, आपण सुखी होऊ शकतो थोडी ऍडजस्टमेंट करून, परंतु तसं या जगामध्ये कोणी सुखी होऊ शकत नाही. कारण माया जी आहे आपल्याला सतत पाठीमागे लागलेली आहे आणि ती माया काय करत आहे, विकर्म करण्यास भाग पाडत आहे. आता भगवद्गीतेत 3 प्रकारचे कर्म सांगितले आहेत. एक कर्म, दुसरा आहे अकर्म आणि तिसरं आहे विकर्म. आता हे 3 कर्म म्हणजे नक्की काय आहे? कर्म म्हणजे जो संसारी मनुष्य संसारातलं सुख घेण्याकरिता शास्त्रात दिलेल्या मार्गाने कर्म करतो, त्याला कर्म म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कर्म म्हटलेलं आहे. अकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे संसारामध्ये कर्म करत असून सुद्धा कर्मबंधन त्याला येत नाही. म्हणजे थोडक्यात जो संसारात असून सुद्धा चेतनेने, मनाने, इंद्रियाने सतत भगवंताचं चिंतन करत आहे, मग तो सगळी जगातली कर्म करत असून सुद्धा कर्मबंधन त्याला येत नाही. म्हणून अर्जुनाला भगवान कृष्ण शेवटी म्हणतात की भले तू 18 अक्षौहिणी सैन्य मारलेले. महाभारताच्या युद्धामध्ये 18 करोड अक्षौहिणी म्हणजे 18 करोड सैन्य मेलं, पण अर्जुनाला एकाही माणसाला मारल्याचं पाप लागलं नाही. का लागलं नाही? कोण सांगेल? करेक्ट, भगवंतांच्या आदेशानुसार युद्ध केलेलं आहे. जर त्याने स्वतःच्या राज्य उपभोगाच्या लालसेने युद्ध केलं असतं तर त्याला ते पाप जरूर लागलं असतं. पण भगवंतांनी आधीच गीतेत सांगितलेलं आहे, तू हे युद्ध फक्त मी सांगतोय म्हणून माझ्याकरिता कर. आणि त्यामुळे अर्जुनाला एकाही माणसाला मारल्याचं पाप लागलं नाही. याला म्हणतात भगवंतांच्या आदेशानुसार कर्म करीत राहणे म्हणजे अकर्म आहे. म्हणजे त्यांनी सगळे कर्म करून सुद्धा तो अकर्मीच राहतो. ते म्हणतात ना, गुंतुनी गुंत्यात सारे अपाय माझा मोकळा. म्हणजे काय, सगळ्या प्रकारचे दुनियादारीचे कर्म करून सुद्धा भगवंताचा भक्ताला कुठलंही कर्म लागत नाही. का तर भाव काय आहे मनामध्ये? भगवंताची सेवा करण्याचा. आणि तिसरा प्रकार आहे विकर्म. विकर्म म्हणजे शास्त्राच्या बरोबर उलट कर्म करणे. शास्त्रामध्ये म्हणजे काय, एक मनुसंहिता नावाचा ग्रंथ आहे. मानव जातीचे जनक स्वयंभू मनु यांनी संपूर्ण मानव जातीसाठी एक आचारसंहिता दिलेली आहे की माणसाने कशा प्रकारे जीवन जगावं. गृहस्थाश्रमाची कर्तव्य, स्त्रियांची कर्तव्य आणि राजाची कर्तव्य सगळं काही दिलेले आहे. त्याच्या जबाबदाऱ्या काय, कशा प्रकारे त्यानं आध्यात्मिक जीवनापर्यंत हळूहळू क्रमशः उन्नती करू शकतो, यासाठी एक आचारसंहिता घालून दिलेली आहे. त्यानुसार जर जीवन जगलं नाही, बरोबर उलट कर्म करीत आहे, त्याला विकर्म किंवा त्याला थोडक्यात पाप कर्म म्हणतात. पाप म्हणजे काय, शास्त्राच्या विरुद्ध निषिद्ध असं आचरण करणे. भगवंतांनी भागवतमध्ये काय सांगितले, गीतेमध्ये काय सांगितलेले, म्हणून संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे, याच्याशी काही त्यांना देणं घेणं नाही. मनोलहरीप्रमाणे जे कर्म करतात आणि स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी वाटेल त्या स्तरावर जाऊन पाप करतात, त्यांना काय म्हणतात? विकर्म. काय म्हणतात? विकर्म. मग सर्वोत्तम कुठलं कर्म आहे? आता कर्म जे आहे पहिलं सांगितलं सकाम कर्म. भौतिकवादी किंवा इतर कोणताही मनुष्य सकाम म्हणजे स्वतःच्या इच्छेसाठी कर्म करतो, पण तो शास्त्राच्या आधारित करत असेल तरी तो बेटर आहे. विकर्म करण्यापेक्षा तो बेटर आहे, चांगला आहे. पण सर्वोत्तम कोण आहे? अकर्म करत आहे. भगवंताचा भक्त सर्व काही करत असून सुद्धा तो काहीच करत नाहीये. म्हणून भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये भगवान कपिल मुनी आपल्या मातेला उपदेश देत आहेत. तर त्याच्यामध्ये एक फार सुंदर अध्याय आहे, प्रतिकूल सकाम कर्मांचे विवेचन. म्हणजे हे जे सकाम कर्म, विकर्म म्हटलं मी, विकृत कर्म. विकर्म म्हणजे काय थोडक्यात? विकृत कर्म. विकृत कर्म करू नये माणसाने. तो
अशा विकृम करणाऱ्या माणसाला नरकामध्ये जाऊन दंड भोगावा लागतो. तर ते काय म्हणतात पहा, नरकस्तोपी देहं वै न पुंसांस्त्युक्तम इच्छति नारक्याम निवृतौ सत्याम देवमाया विमोहित. तर कपिल देव आपली माता देवहूतीला काय उपदेश करत आहेत? बद्धजीव आपल्या विशिष्ट योनीमध्येच संतुष्ट असतो. प्रत्येक बद्धजीव म्हणजे सगळ्या 84 लाख योनीमधले जीव असतात आणि आपापल्या योनीमध्ये तो संतुष्ट आहे आणि मायाशक्तीच्या आवृत्त करणाऱ्या प्रभावामुळे मोहित झाल्याने त्यास नरकात असूनही आपला देह त्यागण्याची थोडी इच्छा नसते, कारण त्याला नारकीय उपभोगातही आनंद मिळत असतो. पहा, डुकराला जरी किती जरी असं आपल्याला पाहिलं म्हणतं डुक्कर किंवा कुत्रा यांचं जीवन अतिशय नारकीय वाटतं, परंतु त्या जीवात्म्याला त्या शरीराप्रती त्या जीवनाप्रती इतकी आसक्ती आहे की त्याला जर तुम्ही पकडायला गेला तर ते जीवाच्या भयानं पळून जाणार. म्हणजे त्याला त्या जीवनाची घृणा वाटत नाही, त्याला त्या जीवनामध्ये काय वाटतं? सुख वाटतं. आणि डुकराला सुद्धा त्याच्या पिलांची आसक्ती असते. कुत्र्याच्या किंवा डुकरांच्या पिलांना तुम्ही पकडा, त्यांना लगेच काय तो मोह जो आहे त्यांचा उफाळून येतो आणि त्या पिलाचं रक्षण करण्यासाठी धडपडतात ते. कारण प्रत्येक योनीमध्ये भगवंताच्या मायाशक्तीचा प्रभाव इतका प्रबळ आहे की प्रत्येक व्यक्ती आपला सुख, स्वजन, बांधव, स्वकीय याप्रती आसक्त आहे आणि त्यांना आपलं मानत आहे. त्यांना काय मानत आहे? आपलं मानत आहे. आणि मी आणि माझं या दायऱ्यामध्ये प्रत्येक जीवात्मा जगत आहे. आणि ही मायाशक्ती इतकी प्रबळ आहे की असं झालं की एकदा स्वर्गराज इंद्राला त्याच्या गैरवर्तनामुळे बृहस्पतीने शाप दिला. इंद्राला त्याचे गुरु आहेत बृहस्पती, त्यांनी शाप दिला की पृथ्वी तलावर जाऊन तो डुक्कर बन. आणि तो भूतलावर येऊन डुक्कर बनला. अनेक दिवसानंतर ब्रह्मदेवांना ज्यावेळेला समजलं की स्वर्गाचा राजपद राजसिंहासन खाली आहे, मग तिथं कोण राज्य ते कारभार कोण करणार? देवतांना नियंत्रण कोण करणार? ब्रह्मदेवांना दया आली आणि ते भूतलावर आले आणि डुक्कर योनीत जीवन जगणाऱ्या इंद्राला ब्रह्मदेव काय म्हणतात की हे देवराज इंद्र, कृपा करून तुम्ही काय करत आहे? शुकर म्हणजे डुक्कर, हे शुकर जे देह आहे तो त्याग करा, पुन्हा आपल्या स्वर्गाच्या राज्यावरती तुम्ही आरूढ व्हा. त्यावेळेला मायेचा प्रभाव इतका प्रचंड असल्यामुळे तो डुक्कर जो आहे तो ब्रह्मदेवांना म्हणतो की नाही नाही नाही, मी हा देह कधी त्याग करू शकत नाही, कारण माझी पत्नी, माझी मुलं, त्याच्याशिवाय मी कसा जगणार? म्हणजे डुक्कर योनीमध्ये जो व्यक्ती इंद्रपद भोगून डुक्कर योनीत आलेला आहे आणि त्याला पुन्हा ऑफर दिलेली आहे स्वर्गाचा राजा बन म्हणून, व तो जायला तयार नाही. म्हणजे मोह किंवा मायाशक्ती इतकी प्रबळ आहे, जीवात्मा प्रत्येक योनीमध्ये संतुष्ट आहे आणि जी योनी त्याला प्राप्त झालेली आहे त्या योनीमधून तो बाहेर यायला अजिबात तयार नाही. म्हणजे किती भयानक आहे मायेचा प्रवाह. आणि म्हणून अशा मायामुग्ध जीवात्म्यांना भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी असं शक्तिशाली अस्त्र किंवा शक्तिशाली रामबाण उपाय आणलेला आहे, जो जीवात्मा संसारात राहून सुद्धा त्या उपायाचा अंमल करत मायाशक्तीवर मात करू शकतो. महाप्रभू नवदीपमध्ये कीर्तन करत असताना खूप सुंदर भजन गायचे. जीव जागो गौरा चांद बोले म्हणा. जीव जागो गौरा चांद बोले, कत निद्रा जागो माया पिशाची रखोले. कत निद्रा जागो माया पिशाची रखोले. महाप्रभू म्हणतात की जीव जागो. हे जीवात्मा आता जागा हो. आता जागा हो म्हणजे काय? तर हा जीवात्मा माया पिशाचिनीच्या गोदमध्ये म्हणजे मांडीवरती गाढ झोपलेला आहे.
माया पिशाचिनी मायेला पिशाचिनीची उपमा दिलेली आहे. कारण तिनं असं जसं एखादं पिशाच एखाद्या व्यक्तीला पकडतं, बैठले तुम्ही भूतानं झपाटलेलं म्हणतात त्याला, असं नाही, ही वस्तुस्थिती आहे. असे आहेत की ज्यांना असे अतृप्त आत्मे जे आहेत ते त्यांच्या मनाचा ताबा घेतात, आणि मग तो जो त्या शरीरातला आत्मा आहे तो आत्मा काहीच करू शकत नाही, कारण अंमल सगळ्यात त्या दुसऱ्या आत्म्याचा आहे. त्याला झपाटणं म्हणतात. आणि मग तो आत्मा काय करतो, बाहेरचा आत्मा त्या शरीराचा ताबा घेऊन त्याच्या इंद्रियाद्वारे या जगातले सुख भोगण्याचा प्रयास करतो, कारण तो अतृप्त आहे ना, आणि त्याला तृप्त करायला शरीरच नाही. कारण का शरीर दिलं नाही, त्याचे भूतपूर्व कर्म. ज्या आत्महत्या करतात शक्यतो काय आहे, त्यांना अशा प्रकारे शरीरच दिलं जात नाही. का तर प्रकृती म्हणते, भौतिक प्रकृती म्हणते की काय, तुम्ही शरीराची अवहेलना केली, शरीर तुम्हाला दिलेलं असताना तुम्ही अवहेलना केली, आता तुम्हाला शरीरच नाही. मग हे असे अतृप्त आत्मे भटकत राहतात, भटकती आत्मा म्हणतात. आणि मग हे आत्मे काय करतात, दुसरा अशा शरीराचा आश्रय घेऊन त्या वासना पूर्ण करायचा प्रयास करतात. मग त्यांना काय म्हणतात, पिशाच किंवा भूत म्हणतात. तसं या मायेलाच उपमा पिशाचिनीची दिली आहे. का तर प्रत्येक जीवात्म्याला तिने झपाटलेलं आहे, माया पिशाचिनीने काय केलेलं आहे, झपाटलेलं आहे. म्हणून भक्तिविनोद ठाकूर काय म्हणतात की येनेची मायार भव औषधी, हरिनाम महामंत्र लाव तुम्ही मागे. तर भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की ही माया पिशाचिनीचा जर पिच्छा तुम्हाला सोडवायचा असेल तर तुम्ही हरिनाम महामंत्र लाव तुम्ही मागे. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. कारण हे महामंत्र जो आहे तो इतका रामबाण उपाय आहे की कलियुगामध्ये जे ऑलमोस्ट सगळे जीवात्मे मायादेवीने पछाडलेले आहेत, माया पिशाचिनीच्या द्वारे झपाटले गेलेले आहेत, अशा सगळ्यांना या मायेचा पिच्छा तो महामंत्र त्यातनं मुक्त करतो. म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः नामरूपामध्ये येऊन त्या जीवात्म्याला मदत करत आहे, नामरूपामध्ये येऊन. आणि हे भव औषधी म्हटलेलं आहे. भव औषधी म्हणजे काय, तर ही तुमचा जो काही आजार आहे, भवरोगाचा आजार आहे, त्याच्यावरती सर्वोत्तम रामबाण उपाय आहे. आता महाप्रभू जे आहेत ते इतके का दयाळू आहे, कारण ते डायरेक्ट रोग्याच्या पेशंटच्या घरामध्ये जाऊन जबरदस्तीने त्याला औषध देणारे डॉक्टर आहेत. बाकी अवतारामध्ये कृष्ण कसे आहेत, औषध पाहिजे असेल तर तुला माझ्याकडे यावं लागेल, माझी शरण घ्यावी लागेल, आणि तुला काय करावं लागेल, मी सांगेल त्या पद्धतीनं वागावं लागेल. पण चैतन्य महाप्रभू इतके दयाळू आहेत, कारण पेशंटची कंडिशन इतकी वाईट आहे, पेशंट डॉक्टर पर्यंत जाण्यासाठी त्याच्या अंगात काही त्राण राहिलेले नाही आहेत. तो इतका अज्ञानात आहे, मायेमध्ये गुरफटलेला आहे, की त्याला जरी सांगायला गेलं की बाबा मनुष्य जीवन तपस्या करण्यासाठी आहे, नाही का, तर हाला की भागवतम संपूर्ण जे आहे ना, मनुष्याला तपस्या करण्याची शिकवण देतात. का तपस्या केली पाहिजे, भलेही ती तपस्या कुणाला आवडत नाही. का आवडत नाही, ती विषास समान आहे. आरंभी तपस्या काय आहे, विषास समान आहे. परंतु भागवत तपस्या करण्याची का शिकवण देतं, इंद्रिय संयम करायचा का शिकवण देतं, कारण त्याच्यातून अंतसमयी जे प्राप्त होणार आहे ते इतकं अद्भुत आहे, अचिंत्य आहे, शाश्वत आहे, दिव्य आनंद देणार आहे. फक्त थोडंसं सुरुवातीला आपल्याला तपस्या करायची आहे, ती त्याची किंमत आहे. म्हणून भागवतमच्या सगळी उदाहरणं तुम्ही पाहिली, भगवत प्राप्तीसाठी प्रत्येक महात्म्याने भक्ताने काही ना काही तपस्या किंवा त्याग केलेला आहे. ब्रह्माजी ज्यावेळेला सृष्टीच्या निर्मितीमध्ये ब्रह्माजीचा जन्म गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभीमध्ये झाला, आणि अख्ख्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मदेव एकटेच होते, बाकी कोणी नाही. आणि त्यांना कळेनाच झालं की माझा जन्म कुठून झाला, मी असं कसं इथं आलो या कमळाच्या, आणि माझं कोणच नाही आजूबाजूला, मी कोणाला विचारू.
किती भयानक अवस्था होईल विचार करा. समजा एखाद्या गावात कोणच राहत नाही आणि एकाच माणसाला तिथं नेऊन सोडलं तर त्याची अवस्था कशी होईल? कोणच नाही त्याच्या अवतीभोवती. तर ब्रह्मदेवांना अशा प्रकारे मग जिज्ञासा करत असताना ब्रह्मदेवांना त्या गर्भोदकच्या पाण्यामध्ये 2 अक्षरं उमटली, त आणि प. ते तप हे शब्द किंवा अक्षर उमटल्यानंतर ब्रह्माजी इतके बुद्धिमान आहेत, 4 त्यांना मेंदू आहेत, 4 डोके आहेत त्यांना, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. त्यामुळे ब्रह्माजींचा मेंदू इतका तल्लक आहे, या सगळ्या ब्रह्मांडातल्या जीवात्म्याची बुद्धी जिथं चालत नाही तिथं ब्रह्माजींची चालते. लगेच त्यांना आत्मबोध झाला की मला तपस्या करायची. 1000 वर्ष ब्रह्माजींनी त्याच कमलासनावर बसून तपस्या आरंभ केली. 1000 वर्ष म्हणजे साधारण समजू नका की भगवान विष्णूंची प्राप्ती किंवा भगवान कृष्णांची प्राप्ती ही ब्रह्माजींना सुद्धा 1000 वर्ष तपस्या केल्यानंतर प्राप्त झाली. मग भगवान विष्णू 1000 वर्षानंतर चतुर्भुज नारायण रूपात दैदिप्यमान प्रकाशात प्रकट झाले. त्यावेळेला ब्रह्मांडातला सगळा अंधकार नाहीसा झाला आणि ब्रह्माजीने आपले हळुवार डोळे उघडले. त्यावेळेला भगवंताचं दर्शन त्यांना झालं, अतिशय कृतकृत्य झालं. आणि मग भगवंतानी आपला हात पुढे केला ब्रह्माजींना, आणि ब्रह्माजींनी आपला हात पुढे केला आणि दोघांनी शेक हँड केला. एकमेकांचा हात काय केला? घट्ट पकडला. तर भगवंतांनी दाखवून दिलं की माझी प्राप्ती करण्यासाठी, माझं दर्शन करण्यासाठी ब्रह्मदेव जे ब्रह्मांडातले सर्वोच्च जीव आहे त्यांना सुद्धा किती वर्ष तपस्या करायला लागली? 1000 वर्ष. आणि मग भगवंतांना त्यांनी सुंदर प्रार्थना अर्पण केल्या. गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. त्याला काय म्हणतात? ब्रह्मसंहिता म्हणतात. काय म्हणतात? या ब्रह्मसंहितेमध्ये प्रत्येक चरणाच्या शेवटी भगवान ब्रह्मदेव भगवंतांना काय म्हणतात माहिती का? गोविंदम आदि पुरुषम तमहं भजामी. आदिपुरुष गोविंदांचं मी भजन करतो. कोण म्हणते? ब्रह्माजी. प्रत्येक चरणाच्या आणि भगवंतांच्या धामाचं वर्णन आहे, भगवंताच्या क्रियाकलापाचं, भगवंताच्या अद्भुत रूपाचं, भगवंताच्या अद्भुत गुणांचं सगळं वर्णन ब्रह्मसंहितेमध्ये. आणि चैतन्य महाप्रभूंनी ही ब्रह्मसंहिता दक्षिण भारत यात्रेमध्ये प्राप्त केली आणि संपूर्ण जगाला दाखवून दिलं की गोविंदच आदी पुरुष आहेत आणि गोविंदाचं भजन करणे हा प्रत्येक जीवात्म्याचा परम धर्म आहे. बोलो हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. आदि केशवराज म्हणून एकदम दक्षिण भारताच्या त्या टोकाला कन्याकुमारीच्या जवळ आदि केशवराज म्हणून फार सुंदर भगवंताचे विग्रह या भिंतीपासून ते त्या भिंतीपर्यंत आहे. आणि 3 दरवाजातनं भगवंताचं दर्शन होतं, एका दरवाजातनं नाही. भगवंताचे चरण, भगवंताचे नाभी, भगवंताचं मुख, तिथं महाप्रभूंनी ही ब्रह्मसंहिता प्राप्त केली. मग सृष्टीची उत्पत्ती कशी होते, भगवान कृष्णापासून कसे 3 विष्णू रूप येतात, अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम आद्यम पुराण पुरुषम नवयौवनम च. भगवंतरी आद्य आदि पुरुष पुराण पुरुष असले तर त्यांचं रूप मात्र 16 वर्षाच्या तरुण कुमाराप्रमाणे. नवयौवनमच, ते कधी म्हातारे होत नाहीत. भगवंतांचं वय 16च्या पुढं कधी जातच नाही. नवयौवनमच. वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्त. वेदांनाही दुर्लभ पण आपल्या भक्तांना अदुर्लभ अशा गोविंदांचं मी भजन करतो. यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. अनंत कोटी ब्रह्मांडांना आपल्या तेजानं प्रकाशित करतात. सगळे अनंत कोटी ब्रह्मांडात जे सूर्य आहेत ते भगवंताच्या तेजानं प्रकाशित आहेत, म्हणून ब्रह्मांडातला अंधकार नाहीसा होतो. हे भगवंतांना जाणणं एवढं सोपी गोष्ट नाही. ब्रह्माजींना सुद्धा भगवंतांना जाणायला 1000 वर्ष तपस्या करायला लागली. पण भागवतम काय सांगतं?
5व्या स्कंदामध्ये ऋषभदेव आपल्या पुत्रांना उपदेश देतात. काय उपदेश देतात? तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम नायम देहो देहभाजा नृलोके कष्टान कामान अर्हती विडभुजाम ये. हे माझ्या प्रिय पुत्रांनो, ऋषभदेव भगवंताचेच अवतार आहेत. त्यांना 100 पुत्र होती. किती? पण पूर्वीचे जे राजे होते ना, ते कधी पण आपल्या मुलाबाळांना शिकवण भोगाचे द्यायचे नाही, इंद्रिय भोगाचे द्यायचे नाही. कशाचे द्यायचे? तपस्या करण्याचे. का त्यांना माहिती होतं तपस्या करण्यानंच शक्ती प्राप्त होते. भले नुसतं भगवत धामात जाण्यासाठी नाही, भगवत धामात जाण्याचा तर विषय लांब आहे. या जगामध्ये तुम्हाला काही शक्ती प्राप्त करायची असेल तर तपस्या करावी लागते. म्हणून दक्ष प्रजापतीने 10,000 पुत्रांची उत्पत्ती केली ब्रह्माजींच्या सांगण्यावरून. कारण का आता ब्रह्मांड प्रजेनं भरून टाकायचंय म्हणून त्यांना प्रजापती म्हटलेलं आहे. दक्ष प्रजापती भगवान शंकरांचे सासरे आहेत ते. आणि दक्ष प्रजापती यांची कन्या कोण? पार्वती नाही, सती. ती नंतर पार्वती झाली. दक्ष प्रजापतींची कन्या सती, हिचा विवाह शिवशंकरांशी झाला म्हणण्यापेक्षा सतीने शिवशंकरांना पती म्हणून निवडलं. ते दक्षाला काही आवडलं नाही. मग नंतर तो इत्या भागवतमच्या 3ऱ्या स्कंदात ती विस्तृत कथा आहे. मग दक्ष प्रजापतीच्या यज्ञामध्ये विध्वंस झाला सगळा. भगवान शंकरांचा अपमान केला दक्ष प्रजापतीने. मग तिथं नंदी महाराज आणि शिवगण आले आणि तिकडं भृगु ऋषी आणि देवतांचे सगळे पुरोहितगण यांच्यात घमासान, ते खूप सगळं पुढं आहे. पण दक्ष प्रजापतीने 10,000 पुत्रांची उत्पत्ती केली. पहिल्यात प्रथम दक्ष प्रजापतीने तपस्या केलेली आहे, भागवताच्या 6व्या स्कंदात सांगितलेलं आहे. कारण का की प्रजा उत्पन्न करायची म्हणजे जोक आहे का? किती मोठी शक्ती पाहिजे. कारण का दक्ष प्रजापतीला 1-2 नाही, हजारो लाखो पुत्र उत्पन्न करायचे. आणि म्हणून दक्ष प्रजापतीने सर्वात प्रथम इतकी घोर तपस्या केली की भगवान अष्टभुजा रूपात प्रकट झाले त्यांच्या समोर. आणि फार कमी वेळातच भगवंतांनी दर्शन दिलं. कारण का दक्ष प्रजापतीने जी तपस्या केली ती भगवत प्राप्तीसाठी, भगवत धामात जाण्यासाठी नव्हती केली. त्याची भौतिक कामना होती. काय? मला पुत्र उत्पन्न करायचे. मग पुत्र उत्पन्न करण्यासाठी काय पाहिजे? शक्ती पाहिजे, शक्ती पाहिजे. म्हणून दक्षाला दक्ष का म्हटलं जातं? जो प्रजा उत्पन्न करण्यामध्ये दक्ष आहे, प्रजा उत्पन्न करण्यामध्ये दक्ष आहे. आणि मग एवढी प्रजा उत्पन्न करण्यासाठी भगवंतांना माहिती आहे प्रत्येक जीवात्मा अंतर्यामी का तो कोण तपस्या करतोय, कुठली कामना घेऊन तपस्या करतोय. भगवंतांनी लगेच दक्षाने प्रार्थना केल्या भगवंतांना. दक्षाला सगळं माहिती आहे की भौतिक जगत किती भयानक आहे, मायाशक्ती किती प्रभाव, भगवंताच्या धामात जाणं किती आवश्यक आहे, हे सगळं त्या भागवतमध्ये प्रार्थना केलेल्या आहेत. पण दक्ष प्रजापतीच्या प्रार्थना करण्यामागे भगवंतांना हेतू माहिती आहे. भगवंत म्हणाले की तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि तुला हजारो पुत्र उत्पन्न करण्याची शक्ती तुला प्राप्त होईल. कारण पुत्र उत्पन्न करण्यासाठी मैथुन करण्याची शक्ती पाहिजे मनुष्याकडे. आता एवढं पुत्र कसं काय उत्पन्न करणार, नाही का? एकाच वेळी त्याने मग 10,000 पुत्र उत्पन्न केले. काय म्हण, किती? 10,000. आणि 10,000 पुत्रांना उत्पन्न केल्यानंतर असं नाही सांगितलं दक्षाने की जा आणि आता तुम्ही पण लग्न करा आणि प्रजा उत्पन्न करा. नाही, त्यांना काय सांगितलं? तुम्ही आधी जा आणि तपस्या करा. काय सांगितलं? तपस्या करा. आता मग पुढं काय झालं? ते तपस्या करायला गेले पित्याच्या आज्ञा पालन करण्यासाठी. पण झालं असं की तिथं नारद मुनी पोहोचले. नारद मुनी सांगितले, अरे काय करताय तुम्ही? नाही, आमच्या पित्याच्या आज्ञा आहे, प्रजा उत्पन्न करायचे, आम्हाला तपस्या करायची. मग नारद मुनींनी सगळे भागवताचे उपदेश चालू केले. अरे कशाला माया मोहात पडताय? हे सगळं भयानक आहे. आणि त्यांना भागवताचे उपदेश दिल्यावर लगेच ते वापस आलेच नाही. ते तिकडच्या तिकडच भगवंताची भक्ती करून
गेले वैकुंठाला. ते म्हणले आम्ही येत नाही आता संसारामध्ये. हे दक्षाला फार राग आला. कुणाचा? नारद मुनीचा फार राग आला. कारण का त्याची इच्छा होती की माझ्या पोरांनी पुढं पुन्हा प्रजा वाढवावी, नातवंड परतुंड. पण नारद मुनी त्यांना भगवंताचा भक्त ते म्हणले आम्ही ब्रह्मचारी राहणार, आम्हाला नाही व्हायचे, घरग्रस्तीत पडायचं नाही, माया मोहात पडायचंच नाही. कारण शुद्ध भक्ताचा संग मिळाला. शुद्ध भक्ताच्या वाणीमुळे काय झालं की त्यांची आसक्तीच निघून गेली, भौतिक भोग घेण्याची इच्छा मरून गेली आणि ते मग तिकडच्या तिकडच भगवंताच्या भक्ती करायला लागले, भक्तीमधली तपस्या करायला लागले. मग दक्षाने पुन्हा काय केलं माहितीये? पुन्हा 1000 पुत्र उत्पन्न केले. दक्षाने सहन केलं, जाऊ देता देवर्षी आहेत, भगवंताचे भक्त आहेत, कुठं त्यांना वाद घालायचा. पुन्हा 1000 पुत्र उत्पन्न केले आणि त्यांना म्हणले की तुम्ही आता तपस्या करा आणि वापस या आणि राज्यामध्ये येऊन पुन्हा प्रजोत्पादन करा, लग्न करा. ते येस पिताजी म्हणाले, परत गेले. परत तिथं नारद मुनी गेले आणि ते सेम मागं तसं पुढं उपदेश केले. आणि काय झाले ते त्यांना पण समजलं. आध्यात्मिक ज्ञान झाल्यावर पुन्हा कोण पडणार आहे त्याच्यामध्ये? जानिया शून्या विष काही न कोण करणार आहे? माहीत नसताना एक विष खाल्लं सोडा, जाणून बुजून कोण खाणार आहे का? त्यांना भागवत भक्ताकडनं उपदेश मिळाले, संसार मोह माया किती भयानक आहे. ते लगेच म्हणाले नाही नाही. आणि ते तर मुळातच शुद्ध होते. ते सगळे काय होते? मुळातच शुद्ध होते. मग त्यांना लगेचच काय झालं? आत्मज्ञान झालं आणि ते म्हणले आम्ही नाही येत पिताजी, आम्ही चाललो. दक्षाला फार राग आला. दक्षाने नारद मुनींना शाप दिला, तुमचा पाय एका ठिकाणी राहणारच नाही कुठं. मग नारद मुनी भ्रमण करत राहतात ब्रह्मांडावर, ते एका जागी ठीक राहत नाही. का? दक्षाने शाप दिला. पण नारद मुनी म्हणाले की काय हरकत नाही, मी शाप स्वीकार करतो, मला आनंद आहे. जीवात्म्यांच्या उद्धारासाठी मला जर शिव्या शाप कुणाची मिळाले तरी पण काय हरकत नाही. हा भगवंताच्या भक्ताचा भाव आहे. त्यांच्यात ताकद आहे दक्षाला शाप देण्याची. तर ते म्हणले मी काही शाप देणार नाही, तुझा शाप काय करतो मी स्वीकारतो. तर सांगायचं तात्पर्य काय आहे? भागवत मध्ये प्रत्येक पानापानावरती मनुष्यासाठी तपस्या करणे, भौतिक शक्तीसाठी असो, पुत्र उत्पन्नासाठी, घरग्रस्तीसाठी, तर सगळ्यांसाठी तपस्याच करावी लागते. मग भगवंताच्या भक्तीसाठी केलेली तपस्या काय आहे? अमृता समान आहे. ती शेवटी अमृत देणारी भगवंताच्या भक्तीसाठी. आणि म्हणून नारद मुनीचाही पूर्व इतिहास भागवतमच्या प्रथम स्कंदामध्ये, नारद मुनी जेव्हा दासीपुत्र होते, दासीपुत्र असताना 5 वर्षाचा बालक महान भगवत भक्तांची सेवा करतो चातुर्मासामध्ये आईसोबत. त्यांना प्रसाद वाढणे, त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे आणि त्यांची उष्टी पत्रावळी ताटं धुणे. पहा, आपल्याला वाटतं ही काय तुच्छ सेवा आहे, एखाद्याची ताटं धुणं. पण भगवंताच्या भक्ताचं ताट धुण्यातून जे अगणित पुण्य मिळतं त्याच्यासारखं पुण्य इतर कशातच नाही. हे नारद मुनी महान संत कसे झाले ते भागवताच्या 4थ्या का 5व्या अध्यायात वर्णन आहे. स्वतः ते व्यासदेवांना आपली कथा सांगतात. मी जेव्हा दासीचा हलक्या कुळात जन्मलेला पुत्र होतो, माझ्या आईसोबत त्या महान भक्तिवेदांत साधूंची मी सेवा केली. म्हणून भागवत मध्ये म्हणले स्यान महत् सेवया वासुदेव कथा रुची. महत् भक्तांची, भगवंताच्या भक्तांची जो सेवा करतो त्याला वासुदेवांच्या कथेमध्ये रुची येते. अशीच येत नाही. भगवान कृष्णांच्या कथा श्रवण करण्यामध्ये, लीला श्रवण करण्यामध्ये रुची कधी येते? कधी येते? भक्तांची सेवा केल्यानंतर. म्हणून महत् सेवया फार महत्वपूर्ण गोष्ट. महत् सेवया म्हणजे काय? महात्म्यांची सेवा करणे, साधू संतांची सेवा करणे, त्यांना पाणी आणून देणं, त्यांचे पाद म्हणून महान राजर्षींनी उदाहरणं घालून दिलेली आहेत. चित्रकेतूंच्या दरबारामध्ये नारद मुनी आले, अंगिरा मुनी आले. लगेच त्यांनी आपलं आसन सोडून सिंहासनावर बसवलं, पाद प्रक्षालन केलं. वसुदेवांच्या मथुरेमध्ये महालात नारद मुनी आले. भगवान कृष्णांचे पिता आहेत, ते म्हणले असते मी भगवान कृष्णाचा बाप आहे.
भाव कसा आहे? वसुदेव म्हणतात नारद मुनींची सेवा करतात, पाद प्रक्षालन करतात, त्यांचे चरणामृत जे ते स्वतः डोक्यावर शिंपडतात, प्राशन करतात. वसुदेव जे कृष्णांचे पिता आहेत आणि नारद मुनींना प्रार्थना काय करतात? कृपया करून माझ्यासारख्या घरग्रस्तीमध्ये फसलेल्या, मोहामध्ये मायेमध्ये अडकलेल्या जीवात्म्याला मुक्तीचा मार्ग दाखव. आता ज्यांच्या घरी भगवान कृष्ण आले, ज्यांच्या पोटी त्यांनी पण 12,000 वर्ष तपस्या केली देवकी सोबत सत्ययुगामध्ये, 12,000 वर्ष नुसती झाडाची सुकलेली पानं खाऊन, का तर भगवंत मला पुत्र रूपाने प्राप्त व्हावेत म्हणून. आणि पुत्र प्राप्त झाल्यानंतर सुद्धा इतका तुच्छ आणि नम्रतेचा भाव आहे की मी या साधू संतांकडनं कशा प्रकारे मुक्तीचा मार्ग शिकू शकतो. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी ही भागवताची शिकवण आपल्याला दिलेली आहे. तृणादपि सुनीचेन म्हणा तरोरपि सहिष्णुनाम अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. चैतन्य महाप्रभूंचा फार फार आवडता श्लोक आहे. आणि श्रील प्रभुपादांचे जे गुरु आहेत भक्तिसिद्धांत सर्व ठाकूर, ते म्हणायचे की प्रत्येक साधकाने, आपल्यासारख्या प्रत्येक साधकाने ज्याला भक्तीमध्ये प्रगती करायची, पुढे जायचंय, त्यानं हा श्लोक काय केला पाहिजे माहितीये? एका कागदावर लिहून त्याची सुरळी करून गळ्यात कंठीमाळेला लावला पाहिजे. म्हणजे काय? तो रोज त्याची आठवण केली पाहिजे. लावला पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष लावला नाही पाहिजे असं त्याचा अर्थ नाही, रोज त्याची आठवण केली पाहिजे. त्याचा अर्थ काय? तृणादपि सुनीचेन. अर्थ काय? तृणापेक्षाही नम्र व्हायला पाहिजे भक्तांनी. तृणापेक्षाही म्हणजे तृणावरती, गवतावरती जर पाय दिला तर लगेच लवतं ना ते. तसं तृणासारखं नम्र पाहिजे, झुकायला पाहिजे. चटकन साधू संत दिसले लगेच साष्टांग दंडवत घालायला पाहिजे. तृणादपि तरोरपि सहिष्णुनाम. तरु म्हणजे काय? वृक्ष, झाड. झाडासारखं सहनशील कोण नाही, पण महाप्रभू म्हणतात झाडापेक्षाही सहनशील वैष्णवान व्हायला पाहिजे. जो खंडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष जैसा. झाडावरती कोणी घाव घातला, लाकूड तोडे झाड तोडायला जातात आणि भरपूर ऊन आहे म्हणतात, जरा झाडाच्या सावलीला बसून. त्याच सावलीला बसून त्या झाडाला तोडतात. पण ते म्हणत नाही झाड, तुम्हाला काय लाजा वाटतात का? माझ्या सावलीला बसता आणि मला तोडता. झाड प्रतिकार करतं का? ज्या झाडाची फळं काढतात, ते फळ काढण्यासाठी दगड त्याला खावी लागतात, तोडून त्याला जाळून टाकतात त्याची लाकडं. झाडाचं एक अंग नाही की ते उपयोगी नाहीये. झाड हे सर्वतः उपयोगीच आहे. असा कुठलाही भाग नाही झाडाचा जो निरुपयोगी आहे. पण ते झाड जे कधी वाईट वागणुकीबद्दल कोणत्याही प्रकारे तक्रार करत नाही. तर महाप्रभू म्हणतात वैष्णवाने या जगामध्ये असं राहिलं पाहिजे, सहनशील राहिलं पाहिजे, सहिष्णू राहिलं पाहिजे. काय म्हणलेलं आहे? सहिष्णू राहिलं. दुसऱ्या प्रती सहिष्णुता म्हणजे दुसऱ्याचे दोष आहेत, दुसऱ्याचे कर्म आहेत, दुसऱ्याचा वाईट स्वभाव आहे, दुसऱ्याचा निंदा करण्याचा स्वभाव आहे, त्याला काय केलं पाहिजे? सहिष्णू व्हायला पाहिजे. आरेला लगेच कार्य केलं नाही पाहिजे. वैष्णव हा काय कसा पाहिजे? सहिष्णू पाहिजे. दुसऱ्याचे दोष आहेत ना, काय हरकत नाही, तो आता मायेच्या प्रभावाखाली आहे. तो काय आता मायेच्या प्रभावाखाली आहे. तर मी लगेच त्याला कारण आपण पण तसंच तर प्रत्युत्तर द्यायला त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहिला? फरक काय राहिला? म्हणून भक्त जो आहे तो दुसऱ्या प्रती दयाळू असतो. त्याची किती निंदा केली कोणी तरी तो कधी उद्विग्न होत नाही. म्हणून सांगायचं तात्पर्य काय? महाप्रभूंनी तपस्या करायला साधी किती मोठी तपस्या आहे. वृक्षापेक्षा सहनशील राहणं म्हणजे काही जोक आहे का? तृणापेक्षा नम्र राहायचंय. आणि तिसरी तर लई महत्वाची गोष्ट आहे, काय? अमानीनं मान देणं.
एक तर दुसऱ्याला मान द्यायचा आहे आणि स्वतः मानाची अजिबात अपेक्षा करायची नाही. मला मान नका देऊ, माझं नाव पुकारू नका, माझं कौतुक करू नका, मी एक तुच्छ व्यक्ती आहे. आणि दुसऱ्याला क्रेडिट देणे याला म्हणतात दुसऱ्याला मान देणे. दुसऱ्याला एखाद्या गोष्टीने एखाद्याने एक सेवा केली, भले त्या सेवेत आपला सिंहाचा वाटा असला तरी तो भक्त, त्याचा भाव असा आहे मी काहीच केलं नाही, हे सगळं या भक्तांनी केलेलं आहे. याला म्हणतात अमानीनं मानन. सेवेचं क्रेडिट नाही घेत, सेवेचं क्रेडिट न घेणं, हा ज्याचा मनोभाव आहे तो चैतन्य महाप्रभूंना फार प्रिय होता. अमानीनं मान दे. मला मान सन्मान नकोय. मान सन्मानाला काय म्हटलं माहितीये वैष्णव शास्त्रामध्ये? भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर काय म्हणतात माहितीये? मान सन्मानाच्या भावनेला शुकरेर विष्ठा. मान सन्मानासाठी जो हपापलेला व्यक्ती आहे तो डुकराच्या विष्ठा खाण्यासाठी आतुर आहे, असं तुलना केलेली आहे. म्हणजे मान सन्मानला, भौतिक जगातला मान सन्मान जो आहे ना तो शुक्राच्या विष्ठेप्रमाणे, आणि मग त्याची काय तुम्ही मागे लागता, ती तुच्छ घाणेरडी गोष्ट आहे. मान सन्मानाची अभिलाषा वैष्णवाने कधी करू नये. वैष्णवाने दुसऱ्याला मान सन्मान दिला पाहिजे, आणि हे भागवत मध्ये शिकवलेलं आहे. प्रल्हाद महाराजांना स्वतः पुढे नाही गेले. प्रल्हाद महाराज म्हणतात नाही नाही नाही, मी तर आसुर कुळात जन्मलेला तुच्छ व्यक्ती आहे, माझी काय योग्यता आहे भगवान नरसिंहदेवांच्या पुढे जाणे. ब्रह्मदेवान ते सगळे म्हणतात नाही नाही, तुमच्यासाठीच भगवान नरसिंहदेव आले, तुम्ही पुढे जा. वैष्णव जो असतो तो मान शून्य विरक्त आहे, मान सन्मानाच्या इच्छेपासून विरक्त असतो. म्हणजे वैष्णवचे बनणे एवढी सोपी गोष्ट नाही. आपण आता ते प्रयास करत आहोत. वैष्णव बनणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, कारण का फार मोठी तपस्या आहे, आणि ही तपस्या आपण जेवढी करू ते वैष्णव क्वालिटीज, वैष्णव गुण आपल्याला अंगीधार. म्हणून महाप्रभू एक शिकवत आहेत काय, मनुष्याने भक्त कसं बनलं पाहिजे, वैष्णव कसं बनलं पाहिजे. म्हणून सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी नवाब हुसेन शाहच्या दरबारामध्ये मोठे महामंत्री आहेत. कोण आहे? अर्थमंत्री, अनेक प्रधानमंत्री आहे, आणि मंत्री असून सुद्धा महाप्रभूंच्या समोर जायला लाजतात. का लाजतात? स्वतःच्या तुच्छतेची इतकी जाणीव होते त्यांना. अरे यवन म्लेच्छांचा संघ केलाय आम्ही, यवनांची सेवा केली, त्या काळात तो यवनच समजला जायचा. यवन म्हणजे मुसलमान लोकांना. आता ते मुसलमान नवाब हुसेन शाह त्याच्या जबरदस्तीनं ते झाले होते, खरं तर त्यांना इच्छा नव्हती. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्या हिंदूंना त्रास देऊ, ब्राह्मणांना त्रास देऊ, तुम्ही जर नाही सेवा केली आमची तर. मग ते झाले, ठीक आहे. पण ते स्वतःला इतकं निम्न तुच्छ समजायचे की महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये सनातन गोस्वामींना आलिंगन द्यायला गेले. नको नको महाप्रभू, माझ्या तुच्छ देहाला स्पर्श करू नका, मी अतिशय अधम पतित आहे. आता ते गोस्वामी आहेत नाही का, महाप्रभूंचे पार्षद आहेत, पण ते शिकवत आहेत आपल्याला आपण किती स्वतःला अपात्र समजलं पाहिजे भगवंताच्या धामात जाण्यासाठी, भगवंताची कृपा प्राप्त करण्यासाठी. जेवढा व्यक्ती पतित समजेल तेवढा भगवंताच्या कृपा प्राप्त करण्यास तो पात्र होतो. म्हणून तपो दिव्यम पुत्र का येन सत्वम. ऋषभदेव आपल्या पुत्रांना काय म्हणतात? मनुष्य जीवन तपस्या करण्यासाठी आहे. नायम देहो देह भाजान लोके. आपला देह कष्टान कामान अर्हती विडभुजामी. कष्ट करून मरण्यासाठी नाहीये. हे सुदामा प्रभू आहेत आमचे, ते कस्टमर शब्दाचा अर्थ काय सांगतोय. प्रत्येक आपण बाहेर गेलो मार्केटमध्ये ना, प्रत्येक जण आपल्याकडे काय म्हणून पाहतो? कस्टमर म्हणून पाहतो. अरे कस्टमर आला, कस्टमर. एक कस्टमरशी चांगलं बोलायचं. ते काय सांगतात कस्टमरचा अर्थ माहितीये का? कस्टमर म्हणजे जो कष्ट कर करके मर जाता है उसको कस्टमर. जो कष्ट कर करके
मर जा. का? कष्ट करून करून जो कमावतो, खिसा भरतो, तो मार्केटमध्ये त्यांचे दुकानाचे गल्ले भरतो. आणि हा व्यक्ती ह्याचं आयुष्यात सगळं मरण्यातच जातं, खपण्यात जातं, याला काही उपभोग मिळत नाही. तर असा जो मनुष्य आहे तो कपिल मुनी इथं सांगतात की काळाचा प्रभाव तो जाणू शकत नाही. ते पुढं काय म्हणतात, ज्याप्रमाणे आकाशात प्रचंड मोठे ढग असतात, ढगांचे समूह असतात, तर त्यांना माहित नाही की वाऱ्याचा वेग किती प्रचंड आहे. सोसाट्याचा वारा सुटतो तेव्हा ढगाचे लोटच्या लोट असे वेगाने जातात. बघितले तुम्ही कधी आकाशात पावसाळ्यात वारं सुटतं तेव्हा ढग लगेच पळून जातं कुठल्या कुठे. तसं भौतिक चेतनेमध्ये मग्न असलेल्या मनुष्यास काळाच्या शक्तिशाली प्रभावाची जाणीव नसते. काळ त्याला कसा ओढून नेत आहे मृत्यूच्या एक आणि एक समीप. आणि म्हणून चाणक्य पंडित सांगतात की मनुष्य लाखो रुपये देण्यास तयार असला तरी तो गेलेला एक क्षणही पुन्हा मिळू शकत नाही. चाणक्य पंडितांनी असं म्हणलेलं आहे, मनुष्य जीवन इतकं मौल्यवान आहे, एक क्षण गेला, लाखो नाही हजारो करोडो सोन्याच्या मोहरा दिल्या तरी परत येणार नाही. त्यामुळे त्याला असं वाया घालवू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्येक मनुष्य जीवनातला दिवस, प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना, प्रत्येक आठवडा, प्रत्येक क्षण आपण परीक्षा केली पाहिजे. सदुपयोग होते म्हणजे भगवंताच्या भक्तीच्या चिंतना विना जातोय का भौतिक भावनेत चाललाय, आपण विचार केला पाहिजे. चैतन्य महाप्रभू श्रीवास ठाकूरांना काय म्हणतात, श्रीवास ठाकूरांनी सगळे पार्षद जमलेले असतात, महाप्रभू नवदीप मध्ये आहेत. महाप्रभू म्हणतात की माझ्या प्रिय भक्तांनो, हे मनुष्य जीवन इतकं दुर्लभ आहे, कशाला आपण हे रात्र झोपण्यामध्ये वाया घालवायचे, रात्र झोपण्यामध्ये कशाला वाया घालवायचे. महाप्रभू म्हणतात की आजपासनं श्रीवासाच्या घरी निशा रात्र कीर्तन होईल. आणि मग महाप्रभू सगळ्या भक्तांना घेऊन आता रात्र सुरू झाली, पहाटेपर्यंत संकीर्तन चालायचं श्रीवास ठाकूरांच्या अंगणामध्ये. अजूनही आहे श्रीवास अंगण, संकीर्तन स्थली म्हणतात त्याला. काय म्हणतात? संकीर्तन स्थली. रात्रभर कीर्तन करायचे महाप्रभू आपल्या भक्तांना घेऊन. दिवस वाया नाही दिवस कीर्तन करतात, रात्र तर कशाला वाया घालवायची, रात्रभर पण कीर्तन करायचे. असं नाही की रात्री करायचं आणि दिवसा झोपायचं, तसंच नव्हे. दिवसभर कीर्तन आणि कथा करायचे आणि रात्र वाया घालवू नये म्हणून रात्री पण कीर्तन करायचे. 24 तास. म्हणून महाप्रभूंनी काय म्हणले, कीर्तनीय सदारे. निरंतर कृष्णाचं नाम घेतलं पाहिजे. बोलो हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर आपल्याला श्रील प्रभुपादांनी रात्रभर जागून कीर्तन करायला नाही सांगितलेलं, तर आपल्याला दिवसातले 24 तासातले फक्त 2 तास सांगितलेले. त्यामुळे आपण फार भाग्यशाली आहोत. प्रभुपादांनी काय सांगितलेले, 4 नियम पालन करा. आता प्रभुपादांनी सांगितले भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये, मांसाहार नाही, नशापान नाही, जुगार नाही, व्यभिचार नाही. हीच कलियुगातल्या माणसांसाठी सर्वात मोठी तपस्या आहे. आपल्याला प्रजापती दक्षासारखं, दक्षाच्या पुत्रांसारखं, नारद मुनींसारखं, ब्रह्माजींसारखं हजारो वर्ष ध्यानधारणा हिमालयाच्या गुहेत जाऊन तसली तपस्या नाही सांगितलेली. आपल्याला काय सांगितलेलं आहे, मांसाहार नाही, नशापान नाही, जुगार नाही आणि व्यभिचार. कारण का ह्याला तपस्या म्हटलेलं आहे. तपस्या म्हणजे हीच सगळ्यात अवघड गोष्ट आहे कलियुगातल्या माणसांसाठी. हेच अवघड गोष्ट आहे कलियुगातल्या माणसांसाठी, या 4 गोष्टीपासून लांब राहणं. आणि म्हणून ही जे करतो तीच भगवंतानी तपस्या म्हणून स्वीकारलेली आहे. काय हरकत नाही, तुला काही हिमालयात जाऊन प्राणायाम अष्टांग योग करण्याची गरज नाही. तू हे 4 नियम पालन कर आणि ग्रहे थाको वने थाको सदा हरी बोले थाको. घरामध्ये राहा, कुठेही राहा, पण निरंतर हरिनाम घेत राहा. एवढी तपस्या सांगितली, बाकी काय नाही. म्हणजे महाप्रभूंनी किती कृपा केलेली आहे, दया केलेली आहे, करुणा केला. करुणा म्हटलेलं आहे. करुणा म्हणजे काय, आपले सगळे पाप कर्म, आपले सगळे दोष भगवंतांनी स्वीकार केलेले आहेत. काय हरकत नाही, तुला हे जमत नाही, तू फक्त एवढं कर. म्हणजे एखादा विद्यार्थी आहे, 35% सुद्धा तो घेऊन नाही पुढे जात, त्याला
त्याचा शिक्षक काय म्हणतो, काय हरकत नाही, मी तुला पेपर दिलेला आहे, एवढा बघून लिह. महाप्रभूंनी सांगितले की तू 16 माळांचा जप कर. प्रभुपादांनी सांगितलेले आहे. महाप्रभूंचेच प्रतिनिधी आहे. तिने आणखी सोपं केलं. महाप्रभू मात्र म्हणले की निरंतर कीर्तन करायला पाहिजे, एक क्षणी न थांबता. पण प्रभुपादांनी आणखी सोपं करून दिलं. 2 तास करा, बाकी 22 तास तुमचं कर्म करा, भगवंताच्या सेवेमध्ये करा, चेतनेमध्ये करा, चिंतन करा, सेवा करा, साधुसंग करा, गीता भागवत अध्ययन करा. जप 2 तास केला तरी चालेल. आपण नामाचार्य हरिदास ठाकूरांसारखं 22 तास जप करू शकत नाही. एवढा केला तरी व्यक्ती भगवत धामात अवश्य जाईल. हे प्रभुपादांचं स्टेटमेंट आहे आणि याच्यावरती आपला दृढ विश्वास पाहिजे. अन्यथा जानिया शून्या विष काही. म्हणून सुंदर लाला सचिर दुलाला नाचत श्री हरी कीर्तन मे. श्रीवास ठाकूरांच्या अंगणामध्ये महाप्रभू कीर्तन करत असताना काय सौंदर्य वर्णन केले. महाप्रभूंचे असे रेशमी केस, इतके सुंदर घुंगराले असे कुरळे केस आहेत आणि ते केस सोन्यासारखे चमकत आहेत. असे लांब केस होते महाप्रभू. आणि अलकन शोभे भाले चंदन तिलक मनोहर. भाल प्रदेश म्हणजे कपाळावरती अतिशय रेखीव तिलक आहे. महाप्रभू असा तिलक काढायचे. म्हणून आपण तिलक का काढतो, महाप्रभूंनी शिकवलेले आहे. भाले चंदन तिलक मनोहर अलकन शोभे कपोलन मे. एकच दुसरा असा सुंदर केस असा कुरळा होऊन कपाळावरती आलेला आहे. इतकं सुंदर नृत्य करायचे महाप्रभू की पाहणाऱ्याला तासन तास महाप्रभूंचं नृत्य पाहत राहावं असं वाटायचं. इतकं सुंदर आकर्षक चैतन्य महाप्रभू होते. महाप्रभूंचं सौंदर्य सेम कृष्णा, कांती साक्षात कृष्णच आहे. भाव आणि कांती राधा राणीची घेऊन आल्यामुळे राधा भाव द्युती सुवलितम नवमी कृष्ण स्वरूपम. राधाला भगवान कृष्णाचं जे दिव्य आकर्षण आहे ते आकर्षण अनुभवण्यासाठी भगवान कृष्ण महाप्रभूंच्या रूपात आले. आणि म्हणून याला नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते. इतका उदार अवतार आहे. पात्र अपात्र न देखिया, सर्व पापी पुण्यवान अधमपती सर्वांना उदार हस्ते कृष्ण प्रेम प्रदान करणारे अशा श्री चैतन्य महाप्रभू हे आपल्या हृदयाचे आश्रय स्थान पाहिजे. महाप्रभू आपल्या चिंतनाचे विषय पाहिजे. महाप्रभू आपले जीव की प्राण पाहिजे. महाप्रभू काय पाहिजे, जीव की प्राण. महाप्रभू आपल्याला कृष्णाची प्राप्ती करून देणार आहे. महाप्रभू गोलोक वृंदावनची प्राप्ती करून देणार आहे. मग अशा महाप्रभूंचा आविर्भाव दिवस परवाच्या दिवशी होत आहे. तर परवाच्या दिवशी सर्व भक्तांनी जास्तीत जास्त नामजप करा. हीच महाप्रभूंना सर्वात मोठी खुश करणारी सेवा आहे. महाप्रभू कशाने प्रसन्न होतात, जो व्यक्ती ध्यानपूर्वक प्रेमाने भक्तिभावाने जास्तीत जास्त नामजप करतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोलो पतित पावन श्री चैतन्य महाप्रभु की, पतित पावन श्री निताई गौर सुंदर की, ग्रंथराज श्रीमद् भागवत महापुराण की, श्रील प्रभुपाद की. हरे कृष्णा.